पहा क्वेश्चन नंबर 26. सखूबाईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या 5 पटामध्ये. सखूबाई आहे आणि हा मुलगा आहे. सखूबाई कशी आहे? मुलाच्या 5 पट. मुलगा किती आहे? मुलगा ते x आहे ना. मुलाच्या म्हणजे मुलगा x च्या म्हणजे गुणिला 5, तर 5 गुणिला x. सखूबाई काय झाली? 5x. अशा दोघांच्या वयाची बेरीज 54 आहे. सखूबाई 5x, मुलगा x, दोन्ही मिळून 54. 5x ने 1x, 6x बरोबर 54. याचा अर्थ 6 गुणिला x बरोबर 54. गुणिला आहे तर भागीला 54 ने भागू आपण 6 ने. 6 9 54. x ची व्हॅल्यू किती? 9. तर तुम्हाला कोण विचारलं? सखूबाईचं वय. सखूबाई आपल्याकडे 5x म्हणजेच 5 गुणिला x. तर 5 गुणिला x ची व्हॅल्यू किती? 9. सखूबाई आहे 45 45 वर्षाची. ऑप्शन नंबर 4 म्हणजे डी. क्वेश्चन नंबर 27 बघा. खालील पैकी कोणता गटात बसत नाही? तर लक्ष द्या. मुंबई राजधानी आहे महाराष्ट्राची आणि कोलकाता राजधानी आहे पश्चिम बंगालची. चेन्नई राजधानी आहे तामिळनाडूची. नागपूर ही उपराजधानी आहे, त्यामुळे नागपूर गटात बसत नाही. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 28. मुलाच्या एका रांगेत आकाशचा सुरुवात पासून क्रमांक 28 आहे आणि शेवटून 21 आहे, तर रांगेत एकूण मुले किती आहे ना. तर आकाश आहे, समजा हा व्यक्ती आकाश आहे आणि या आकाशचा सुरुवात पासून 28वा क्रमांक आहे. या साईडनं जर मोजलं तर आकाश 28 आहे आणि शेवटून जर मोजलं मी आकाशले तर आकाश 21 आहे. मग विचार करा, सुरुवात पासून जर 28 आहे त्याच्या आधी 27 मुले असतील, शेवटून 21 आहे त्याच्या आधी 20 मुले असतील. टोटल मुले किती? 27 20. दोन्ही क्रमांक एकाच व्यक्तीचे, तो 1. टोटल राहील 48 मुले आहे. किंवा तुम्ही असे करू शकता, एका साईडनं 28 एका साईडनं 21, टोटल 49. दोन्ही नंबर एकाच व्यक्तीचे म्हणून 1 वजा 48. दोन पैकी काही पण करा. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. बघा क्वेश्चन 29 आहे. प्रत्येकी 2 सेमी 3 सेमी आणि 4 सेमी बाजू असलेल्या 3 घनाकृती ठोकळ्याचे एकूण घनफळ किती घन सेमी आहे? घनफळ विचारलं तर घनाचं घनफळ असते बाजूचा घन, हे सूत्र आहे त्याचं. मग आता आपल्याकडे बाजू दिली आहे 3 ठोकळ्याचा. पहिला किती आहे? 2, तर 2चा घन. दुसरा आहे 3, 3चा घन. आणि तिसरा आहे 4, तर करायला लागेल 4चा घन. 2चा घन 8, 3चा 27, 4चा 64. सगळ्याची बेरीज केली एकूण घनफळ किती राहील? 99 घन सेमी. ऑप्शन नंबर डी म्हणजे 4. क्वेश्चन नंबर 30 पहा. LOSS बरोबर NLPU, तर PASS बरोबर काय? बघा, याच्यावरून हा बनला, मी दाखवलंय याच्यावरून हा बनला. बघा, L साठी N आहे, O साठी L आहे, S साठी P आहे, S साठी U आहे. याच पद्धतीने आपल्याला PASS साठी काढायचं आहे. पहा कसं देईल. Lच्या पुढे एक घर सोडलं, एक अक्षर सोडलं म्हणजे +1. एक हा +1चा अर्थ एक अक्षर सोडला तरी N आला. याच पद्धतीने आपण करू. Pच्या पुढे एक घर सोडू +1, तर आपला R येईल. ठीक आहे, R येईल.
त्यानंतर वाय, ओच्या मागे 2 घरं सोडले म्हणजे -2 एल आला. याच पद्धतीने आपण झेडच्या मागे 2 घर, एच्या मागे 2 घर जाऊ, एक्स येते. याच पद्धतीनं एसच्या मागे पुन्हा 2 घर सोडले, पी आला. तर साहजिक आहे एसच्या मागे 2 घर सोडा तर तुम्हाला पीच भेटणार आहे. आणि शेवटी एसच्या पुढे 1 घर सोडला, पहा यू आला. तर इथे पण एसच्या पुढे 1च घर सोडायचं आहे, म्हणजे यू पण येईल. तुमचं उत्तर आहे आर एक्स पी यू, ऑप्शन नंबर 1 ए. क्वेश्चन नंबर 31 आहे. रीमा सीमापेक्षा 19 दिवसांनी लहान आहे. बघा ही रीमा आहे, ही कशी आहे? रीमा सीमापेक्षा लहान आहे. सीमा जी आहे यापेक्षाही लहान आहे. किती दिवसांनी? 19 दिवस. याचा अर्थ ही 19 दिवसांनी मोठी आहे असा अर्थ. पुढे म्हणते रीमाचा जन्म गुरुवारी झाला. रीमाचा जन्म झाला गुरुवारी. तर सीमाचा जन्म विचारते. दर 7 दिवसांना तो दिवस येते. आपण 19 दिवसाला भागू 7 ने. 7 दुनी 14. उरले किती? किती उरले? है ना. आता कोणता दिवस आहे? गुरुवार. तर गुरुवार मागे 5 दिवस. लक्षात ठेवा, मोठा व्यक्ती काढण्यासाठी मागे जायचं, लहान व्यक्ती काढायला पुढे जायचं, कारण मोठा व्यक्ती आधी जन्मत असते. 5 दिवस मागे. आता गुरुवारच्या मागे 5 दिवस, बुधवार, मंगळवार, सोमवार, रविवार आणि शनिवार. तर उत्तर आहे शनिवार. ऑप्शन नंबर आहे तुमचा 3 सी. प्रश्न क्रमांक 32. बघा, एका रांगेत काही मुले उभी आहेत. श म्हणतो माझा शेवटून 7वा क्रमांक. हा श आहे. श या व्यक्तीचा शेवटून 7वा क्रमांक आहे. य म्हणतो माझी सुरुवात पासून 12वा क्रमांक असून, म्हणजे माझा सुरुवात पासून 12वा क्रमांक आहे. याचा सुरुवात पासून जर आपण पाहिला तर याचा क्रमांक आहे 12वा. सुरुवात पासून 12वा आहे. आणि पुढे तो म्हणतो क्रमांक असून श हा माझ्या आधी, म्हणजे श कसा आहे? यच्या आधी. यच्या आधी श एक स्थान वगळून उभा आहे. एक स्थान म्हणजे एक व्यक्ती सोडला तर हा उभा आहे सुरुवात पासून. म्हणजे हा जर 12 आहे त्याच्या आधीचा हा 11 असेल ना, हा 10 असेल. बरोबर. तर रांगेत एकूण किती मुली उभे आहेत? बघा मग आता सुरुवात पासून हा 10, एखाद्या व्यक्ती वगळलेला 11 आणि य झाला 12 है ना. मग आता शेवटून 7वा आहे, म्हणजे हा शेवटून मोजला तर 6, 5, 4, 3, 2 आणि 1 असे असतील. मग हा जर सुरुवात पासून 12 आहे, मग हा इथचा 13, 14, 15, 16, एकूण व्यक्ती 16 आहे. क्वेश्चन नंबर 33. शब्दांचा वापर करून वजाबाकीचे उदाहरण खाली दिले आहे. आणि हे उदाहरण दिलं आहे. पुढे तो म्हणतो की h बरोबर 5 आहे. e ची व्हॅल्यू काढायची आहे. आता h या ठिकाणी आहे. जर h या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 5 आहे आणि हे वजाबाकी आहे समजा, तर किती मधून 5 गेल्यावर 1 राहील? साहजिक आहे 6. 6 झाला. 5 मधून किती गेल्यावर 1 राहील? तर 4 गेल्यावर 1 राहील. हा 4 झाला. हा 4 आहे. 4 मधून किती गेल्यावर 1 राहील? 3. हा 3 झाला. 3 मधून किती गेल्यावर 1 राहील? 2. तर हा 2 झाला. e ची व्हॅल्यू किती येणार आहे? 2. ऑप्शन नंबर डी. प्रदीप 31 जानेवारी 2004 ते 1 मार्च 2005 पर्यंत गैरहजर आहे. तर किती दिवस अनुपस्थित आहे? या क्वेश्चन नंबर 34 आहे. जर आपण पाहिला तर 2004 लीप वर्ष आहे, फेब्रुवारी 29 चा आहे.
त्यामुळे टोटल दिवस आहे 366. यामध्ये 31 पासून तो गैरहजर आहे, म्हणजे पहिले 30 दिवस होता ते करू बघा, हे आले आपले 336. मग जर 2005 मध्ये बघितलं तर जानेवारीचे 31 दिवस, फेब्रुवारी 28 आणि मार्चचा 1 हे दिवस तो गैरहजर आहे. तर टोटल झाले 8 आणि 2 10, आजचा 1 60 आणि हे 336. तर टोटल झाले 336 प्लस 60 396 दिवस तो काय आहे, गैरहजर आहे. ऑप्शन नंबर ए पहिलं. क्वेश्चन नंबर 35. झाडाच्या रांगेत एक झाड दोन्ही बाजूनी 5वी येते, तर त्या रांगेत किती झाड आहे? हे झाड आहे, हे झाड इकडून मोजलं तर 5वं आहे. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं. इकडून मोजलं तरी 5वं आहे. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं. पहा बरं किती आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 9. ऑप्शन नंबर बी दुसरं. क्वेश्चन नंबर बघा 36 आहे. व्हायच्या आईचे वडील जी आहे म्हणते. हा वाय आहे, व्हायची आई आणि याच्या आईचे वडील जी. ठीक आहे. यमच्या भावाचे नाव आर आहे, यम आहे, यमला एक भाऊ आहे जो आर आहे. जर व्हायची आई यम आहे, आता व्हायची आईच यम आहे, आईच यम आहे, मग हा आईचा झाला भाऊ, म्हणजे व्हायचा झाला मामा, कारण आईचा भाऊ आपला मामा असतो. तर आरचे व्हायशी नाते काय? उत्तर आहे मामा. ऑप्शन नंबर सी तिसरं. क्वेश्चन नंबर 37. सायंकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असता माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला आहे, तर माझे तोंड कोणत्या दिशेला आहे? तर सायंकाळी 6 वाजता सूर्य राहील पश्चिमेला, किरण या डायरेक्शनला पडतील. प्रवेशद्वार पूर्वेला आहे म्हणते, ते ठीक आहे, आपला प्रवेशद्वार असेल, याचा काही संबंधच नाही आहे. पहिली गोष्ट कन्फ्युज करायला आहे ना. तर भिंतीतील खिडकीतून प्रकाश किरण आत येत आहे, साहजिक आहे, इकडून येत आहे. हे जर प्रकाश किरण आत येऊ राहिले, पश्चिम दिशेने जात येतील, है ना. तर तो म्हणते हे प्रकाश किरण माझ्या डाव्या बाजूच्या खिडकीतून येत आहे. आता जर मी असा बसलो असेल तर प्रकाश किरण तोंडावर येईल, असा असेल तर डोक्यावर येईल, आणि जर मी असा बसलो असेल तर उजव्या हाताला येईल. जर मी असा बसलो असेल या डायरेक्शनला बघा, तरच माझ्या डाव्या हाताला प्रकाश किरण येतील, कारण उजवा हात होईल. माझं तोंड कोणत्या दिशेला येते? उत्तर. तर ऑप्शन नंबर ए उत्तर करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन 38 पहा. खालीलपैकी विसंगत पद ओळखा. तर बघा, डोळे, हात, जीभ आणि कान, तर हात राहील उत्तर. हेच वेगळं आहे, विसंगत आहे, कारण डोळ्याने पाहतो, जिभेने चव घेतो, कानाने ऐकतो, तिन्ही गोष्टीपासून आपल्याला ज्ञान मिळते, त्याला ज्ञानेंद्रिय म्हटले जाते. म्हणून डोळे, जीभ, कान ज्ञानेंद्रिय आहे. उत्तर हात आहे, ऑप्शन बी. एका घनाच्या सर्व पृष्ठभागांना भिन्न रंग दिले आहे. बघा 39चा क्वेश्चन आहे. वरचा पृष्ठभाग पिवळ्या रंगाने रंगवलाय, मी काढलाय त्या पद्धतीनं. हिरव्या व लाल पृष्ठभागामध्ये पांढरा आहे, पांढरा आहे. पिवळ्या आणि निळ्यामध्ये काळा पृष्ठभाग आहे, काळा हा इथे बी येते, असं काही नाही इथं बसते तो. ठीक आहे. तर पांढऱ्या रंगाच्या विरुद्ध कोणता रंग आहे? पांढऱ्याच्या विरुद्ध आहे ना, पांढऱ्याच्या विरुद्ध कोणता रंग आहे? एक गॅप मारा, पांढऱ्यापासून एक घर सोडा, पांढऱ्याच्या पुढे एक उडी मारा. हा कोणता रंग आहे? काळा. एक घर सोडून काळा. ऑप्शन नंबर राहील डी 4. क्वेश्चन नंबर 40 पहा. वर्तुळामध्ये आणि बाहेर संख्या दिल्या, हा विचारला आहे. बघा कसं आहे,
12, 17, 23 आणि 8 यांची बेरीज कराल तर बेरीज 60 येते. करून पहा. 21, 13, 7 आणि 14 ची बेरीज कराल तर 55 येते. आणि याच पद्धतीनं जर आपण याची बेरीज केली तर 24 आणि 3 27, 27 आणि 4 झाले 31 आणि 31 मध्ये टाकले 19 तर बेरीज येईल 50. ठीक आहे. मग आता काय केलं, या बेरजेला 5 न भागितलं, यालाही 5 न भागितलं आणि यालाही 5 न भागितलं. जसं 5 न भागितलं 12, 5 न भागितलं 11 आणि 5 न भागितलं 10 है ना. तर ऑप्शन नंबर राहील सी 3. बघा क्वेश्चन नंबर 41, विसंगत अक्षरगट ओळखा. विसंगत बघा, आता जर आपण ऑप्शन नंबर 4 कडे गेलात, बघा काय दिसते तुम्हाला, एरो करा. TS GH एका साईडला चालले. 3 मध्ये बघा XW CD एका साईडला चालले. 2 मध्ये बघा ZY AB एका साईडला चालले. पहिल्यात बघा UV EF हा इकडे चालला, तो तिकडे चालला. तर ऑप्शन नंबर 1 किंवा पहिलं हे तुमचं उत्तर. क्वेश्चन नंबर 42 पहा. प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल बघा. हा तुम्हाला बनवायचा आहे तर साहजिक आहे हा याच्यावर बनेल. मग तो बनवण्यासाठी याच्यावर हा कसा बनला बघा. JL एक घर सोडून है ना. त्यानंतर NP N नंतर एक घर सोडा NP. मग असंच आपण करू. BD एक घर सोडा FH. म्हणजे पहिला आणि शेवटचा तुम्हाला भेटला. आता काय राहिलं घराचं काय. MN पण लिहिताना याला उलट लिहा NM. OP लिहिताना उलट लिहा PO. मग QR ले उलटा काय लिहा RQ. कारण पुढे लिहिला ST चा उलटा T असतो. ऑप्शन आहे FRQH. ऑप्शन नंबर 4 D. क्वेश्चन नंबर 43 पहा. एका मोठ्या पेटीत 6 पेट्या आहेत. म्हणजे एक जरी मोठी पेटी घेतली, या मोठ्या पेटीत 6 पेट्या आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. प्रत्येक पेटीत आणखी 3 पेट्या आहेत. म्हणजे यामध्ये 3 3 3 3 3 3. एकूण पेट्या किती किती असायला पाहिजे पहा. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 8 15 3 6 18 19 20 21 22 23 24 आणि 1 25. टोटल आहे 25 पेट्या. ऑप्शन नंबर A 1. क्वेश्चन नंबर 44 पहा. 6 माणसे अ ब क ड ई आणि फ लिहिलेल्या फळ्या रांगेत उभे आहे. आता उभे कसे आहे पहा. क आणि ड हे जवळ जवळ असून ईच्या बाजूला आहे. म्हणजे क आणि ड हे जवळ आहे. हे कोणाच्या बाजूला आहे ईच्या बाजूला आहे. ठीक आहे. ब हा अ च्या जवळ उभा आहे आणि अ फ पासून चौथा आहे. अ कसा आहे फ पासून चौथा. समजा इथं फ असेल तेव्हाच 1 2 3 अ चौथा येईल ना. अ च्या बाजूला कोण उभा आहे ब उभा आहे है ना. सगळ्यात टोकाला कोण आहे फ आणि ब. फ आणि ब हे सगळ्यात टोकाला उभे आहेत. तर ऑप्शन नंबर 3 सी ब आणि फ. क्वेश्चन 45 बघा काय म्हणते. ए उंच आहे बी पेक्षा. ए वर लिहू ए कसा उंच आहे बी पेक्षा. बी खाली येईल पण तो सी पेक्षा उंच नाही. म्हणजे ए येईल सी च्या खाली. डी हा ई पेक्षा उंच आहे मात्र बी एवढा नाही. म्हणजे बी च्या खाली जाईल है ना. डी हा ई पेक्षा उंच आहे मात्र बी एवढा नाही. बी च्या खाली जाईल डी आणि त्याच्या खाली जाईल ई. सर्वात उंच कोण आहे सी. ऑप्शन ए. बघा क्वेश्चन नंबर 46.
1 5 11 19 डॅश डॅश पुन्हा डॅश डॅश 55 71 89 काय होईल पहा. कितीचा फरक आहे दोघात? 4चा, मग 6चा, मग 8चा, मग पुढे किती येईल? 10चा. 1 आणि 4 5, 5 आणि 6 11, 11 8 19, 19 10 29, मग येईल 12चा. 29 आणि 12 9 आणि 2 11, हातचाला 1 41 है ना. मग आला इथे 14 है ना. मग इथे आला 16 आणि इथे आला 18. आता आपलं उत्तर आहे 29 आणि 41. ऑप्शन नंबर ए किंवा पहिलं. क्वेश्चन नंबर 47 पहा. 3 5 7 दिलाय, 4चा क्वेश्चन मार्क. हा काय येईल? जसा हा आला तसा तो येईल. बघा तो कसा आला. दोघाचा गुणाकार 5 त्रिक 15 या पद्धतीने यांचा गुणाकार 6 चौक 24. आता काय होईल? 15 चौक 60. याच पद्धतीने 24 चौक 96. उत्तर आहे 96. ऑप्शन नंबर तुमचं आहे सी किंवा तिसरं. क्वेश्चन नंबर 48 पहा. बोर्डर दिलाय तुम्हाला. SPRIT बरोबर 12 34 35, TREAT 54 67 5, SPEED 12668, WSP 9712. तर तुम्हाला SPREAD साठी विचारलाय. काहीच नाही यामध्ये घ्यायचे तुम्हाला. जसा यस ला 1 आहे, कोणता पण एस बघा एकच आहे, यस ला 1 लिहायचा आहे. पी वाय इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, पी साठी 2च येईल. आर बघा इथे 4 आहे, इथे पण बघा आर साठी 4 आहे, तर आर साठी 4 राहील. ई साठी इथे 6 आहे, ई साठी पण 6 आहे, ई साठी 6च राहील. ए साठी बघा 7 आहे, इथे पण ए साठी 7 आहे, ए साठी 7 राहील है ना. ए साठी राहील 7, ई साठी 6 आणि या ठिकाणी डी आहे, डी साठी 8 आहे, त्यासाठी 8 राहील. यामधले सगळे उत्तर होते 12 46 78. ऑप्शन नंबर आहे तुमचं डी किंवा चौथा. क्वेश्चन नंबर 49. गटात न बसणारी संख्या कोणती? तर लक्ष ठेवा. 11 मूळ संख्या, 13 मूळ संख्या, 7 मूळ संख्या, 15 मूळ संख्या नाही आहे, ती संयुक्त संख्या आहे. म्हणून ऑप्शन नंबर तुमचं राहील सी किंवा तिसरं. क्वेश्चन नंबर 50 बघा. 13, 26, 78, 312, 15, 60 डॅश डॅश डॅश. काय आले पाहिजे पहा. 13 दुनी 26 आहे, 26 त्रिक 78 आहे, 78 चौक 312 आहे, 312 पंच 1560 आहे, म्हणजे 1560 गुणिला 6. तुमचं उत्तर राहील 9360. ऑप्शन नंबर 4 किंवा डी.